श्रीगोंदा तालुक्यामधील हिरडगाव येथील तुकाईच्या मंदिरात खेळत असलेल्या 5 वर्षाच्या मुलीवर 9वीमध्ये शिकणाऱ्या 14 वर्षाच्या मुलाने दुपारी 4 वाजता अत्याचार केला। दर्शनाला आलेल्या लोकांना पाहून आरोपीने त्या मुलीला सोडून पलायन केलं। मुलीच्या वडिलांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून आरोपीविरुद्ध भादवी कलम 376, 377, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 चे कलम 3 व 4 प्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर 92/2017 वर कारवाई करण्यात आली आहे। आरोपी मन्या उर्फ स्वप्नील राजेंद्र ससाने राहणार हिरडगाव याला श्रीगोंदा पोलिसांनी 8 तासात अटक केली। दरम्यान हिरडगाव येथील संतप्त जमावाने गाव बंद करत या घटनेचा निषेध व्यक्त केला। सदर आरोपीवर तातडीने आरोपपत्र दाखल करून आरोपपत्रामध्ये कच्चे दुवे राहता कामा नये अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने पीजे दरेकर, प्रशांत दरेकर, कुंडलिक दरेकर आणि तुकाराम दरेकर यांनी करून पोलीस अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले। पोलीस निरीक्षक अंकुश इंगळे यांनी पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी या गुन्ह्यातील तपासात आणि आरोपपत्रात कोणतेही कच्चे दुवे राहणार नाहीत आणि आरोपपत्र लवकरात लवकर दाखल करू असं ग्रामस्थांना आश्वासन दिलं। सनदशीर मार्गाने पोलीस स्टेशनला येऊन तक्रार आपली दाखल झालेली आहे। 376, 377 आणि पोक्सो अंतर्गत जे कलम आहे त्याच्यानुसार 10/7 नुसार दाखल झालेला आहे आणि गुन्ह्यामध्ये जो आरोपी आहे त्याला कठोरात कठोर शासन करण्याची जबाबदारी आमची आहे आणि ते आम्ही 100% पार पाडू। त्याच्यामध्ये कुठलीही कुचराई होणार नाही। जलद गतीनं आम्ही हालचाली करून PI इंगळे साहेब आणि श्रीगोंद्याच्या स्टाफनी आरोपीला संध्याकाळी म्हणजे आज सकाळीच पहाटे 4 वाजता ताब्यात घेतलेला आहे आणि त्याचे मेडिकल वगैरे सर्व प्रक्रिया पूर्ण होत आहेत। फक्त आपसामध्ये काही असं तुम्ही अफवा वगैरे असं काही करू नका की असं होईल किंवा तसं होईल का। आरोपी कुठल्याही परिस्थितीत सुटणार नाही, त्याला कुठलाही सुटण्यासाठीचा दुवा सोडला जाणार नाही। पोलीस अत्यंत सक्षमपणे आणि कठोरपणे कारवाई करतील एवढीच पोलीस खात्यातर्फे मी तुम्हाला हमी देतो आणि आपण जो संयम पाळलेला आहे त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे आणि अशा प्रकारे अशी जी घटना आहे त्याला सनदशीर मार्गानेच आपण योग्य रीतीनं आरोपीला शासन करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हावं एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि यापुढं सुद्धा आपण संयमाने परिस्थिती हाताळावी अशी आपल्या सर्वांना ग्रामस्थांना विनंती करतो। 8 तासामध्ये आरोपीला अटक केल्याबद्दल ग्रामस्थांनी पोलिसांचे अभिनंदन केले। आमच्या हिरडगावमध्ये काल सायंकाळी 5च्या दरम्यान एक लहान मुलगी जिचं वय फक्त 5 वर्ष आहे अशा मुलीवर 9वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। ही घटना अत्यंत संतापजनक अशी घटना आहे। शेजारी कोपरडीला काही दिवसापूर्वी घटना घडली। आम्हाला वाटलं आता ही बंदोबस्त होईल, पण या विकृत प्रवृत्ती अजून काही थांबत नाही। या ठिकाणी आज आम्ही हिरडगाव ग्रामस्थांनी निषेध सभा घेऊन संपूर्ण गाव बंद केलेला आहे। तरुणांनी या ठिकाणी हिरडगाव फाट्यावर रस्ता रोको करण्याचा संकल्प सोडला होता, परंतु आम्ही पोलिसांना याच्यामध्ये चौकशी करण्याची वगैरे संधी देणार आहोत। याच्यात जर काय हलगर्जीपणा झाला आणि संबंधित आरोपीवर कायदेशीर कारवाई होऊन त्याला शिक्षा झाली नाही तर मग मात्र हिरडगाव आणि या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक जबाबदार पदाधिकारी म्हणून सांगू इच्छितो की श्रीगोंदा तालुका बंद करण्याचं सुद्धा आम्ही आवाहन करणार आहोत। या प्रसंगी सदर मुलीने घडलेला सर्व प्रकार कथन केला। देवात खेळत होती। कोण कोण होतं तुझ्या बरोबर? गुणवराचा साहिल होता ते माझ्या शेजारी होता आणि ते मोठे पोरं म्हणलं तुझं बाजूला आणि परत जिन घातली परत आकारा लावून डोळा दाखायला लावलं आणि परत चेन काढली होती। तर मुलीच्या आईने आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली। काय झालं, मंदिरात गेली पाया पडायला आणि तिथं देवी समोर फुलं वाढल्यावर ती पाठीमाग येडा घालायला गेली आणि नंतर त्या मुलांना तिथं पकडली पाठीमागं जाऊन। आता हा प्रकार हा म्हणजे ही एकदम मुलगी लहानच आहे आणि ती आम्हाला आता इतकं वाईट वाटतं म्हणजे असं काहीतरी कायद्याने सुद्धा त्याच्यावर काहीतरी झालंच पाहिजे असतात। आम्ही काय घेतलं असतं, काय कुणाला म्हणलं असतं। न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एस्तान मीडिया, श्रीगोंदा।